नमस्कार शेतकरी बांधवांनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न डॉक्टर DY पाटील कृषी महाविद्यालय तहसंदेच्या आम्ही कृषी कन्या असून आज आपण ग्रामीण जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यान्वयन कार्यक्रम 2025-26 या अंतर्गत आपण पाहणार आहोत गहू या पिकावरील बीज प्रक्रिया। बीज प्रक्रिया म्हणजे काय? पेरणीपूर्वी बियाण्यावर बुरशीनाशक, कीटकनाशक किंवा जैवखत लावण्याच्या प्रक्रियेला बीज प्रक्रिया म्हणतात। यामुळे बियाण्याचे संरक्षण होऊन उगवण चांगली होते। गहू बीज प्रक्रियेचे फायदे: 1. उगवण एकसारखी व जलद होते. 2. करपा, मुळकूज, बियाणेकूज यांसारखे रोग टाळता येतात. 3. रोपे मजबूत व निरोगी राहतात. 4. पिकाची वाढ चांगली होते. 5. उत्पादनात वाढ होते. 6. कमी खर्चात जास्त फायदा होतो। गहू बीज प्रक्रियेचे प्रकार: 1. रासायनिक बीज प्रक्रिया, यामध्ये आपण थायरम 3 ग्राम प्रति किलो बियाणे यासाठी वापरतो। 2. जैविक बीज प्रक्रिया, यामध्ये आपण अझेटोबॅक्टर 25 ग्राम प्रति किलो बियाणे यासाठी वापरतो। टीप: रासायनिक बीज प्रक्रियेनंतर जैविक बीज प्रक्रिया करावी। गहू बीज प्रक्रियेसाठी लागणारे साहित्य: गहू बियाणे, थायरम, अझेटोबॅक्टर, गूळ पाणी, हातमोजे, मास्क, प्लास्टिक पेपर इत्यादी। गहू बीज प्रक्रिया करण्याची पद्धत: प्रथम सुरक्षिततेसाठी हातमोजे व मास्क घालावे। स्वच्छ व कोरडे 1 किलो गहू बियाणे घ्या। त्यानंतर 3 ग्राम थायरम प्रति किलो गहू बियाण्यांमध्ये घाला व त्याने चांगले मिसळा। त्यानंतर 10 ग्रॅम गूळ प्रति 100 ml पाणी यांचे मिश्रण करून बियाण्यांवरती शिंपडावे। काही वेळानंतर गहू बियाण्यांसाठी अझेटोबॅक्टर हे जैविक खत 25 ml प्रति किलो बियाण्यांसाठी वापरावे। सर्व बियाण्यांवरती औषध समान लागेल याची काळजी घ्या। प्रक्रिया केलेले गहू बियाणे 20 ते 30 मिनिटे सावलीत वाळवावे। त्यानंतर लगेच पेरणी करावी। महत्त्वाच्या सूचना: 1. बीज प्रक्रिया नेहमी सावलीत करावी. 2. सुरक्षिततेसाठी हातमोजे व मास्क वापरावे. 3. प्रक्रिया केलेली बियाणे खाण्यास किंवा जनावरांना देऊ नये. 4. जास्त औषध वापर टाळा। निष्कर्ष: शेतकरी मित्रांनो, जर आपण योग्य पद्धतीने बीज प्रक्रिया केली तर चांगली उगवण, निरोगी पीक आणि जास्त उत्पादन मिळते। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान, जय किसान।